आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. हे ड्रोन असिस्टेड सीडिंग आणि पॉलिनेशनचं मेकॅनिझम आहे. तर मग हे रिफॉरेस्टेशन जे होत आहे त्या प्रोग्राम मध्ये कार्बन क्रेडिट आणि ग्रीन क्रेडिट प्रोग्राम साठी हे यूज करणार आहे. आणि दुसरा फूड सिक्युरिटी एनहान्स करण्यासाठी, कारण हनीबीची संख्या दिवसेंदिवस कमी होते. 75% ऑलरेडी कमी झालेली आहे. 75% डिपेंड ऑन पॉलिनेशन आहे, 40% डिक्लाइन झालेलं आहे. आणि आज ना 15 वर्षानंतर आपल्याला ही फूड सिक्युरिटीची समस्या येणार आहे. आजच तिच्यावर टॅकल करण्यासाठी मी इन्व्हेन्शन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की लँड डिग्रेडेशन वगैरे सगळं होत आहे, त्याचं एक रिफॉरेस्टेशन प्रोग्राम करण्यासाठी तर आपण रेनी सीझन मध्ये रिफॉरेस्टेशन करणार आहे. आणि अशा पद्धतीचा हा माझा प्रोजेक्ट आहे, जेणेकरून इकोसिस्टम रिस्टोरेशन करणारे, हॅबिटॅट प्रोव्हाइड करणारे सगळ्यांना, म्हणजे अॅनिमल्स वगैरेला. पोल्युशन कमी करणारे, एअर क्वालिटी इंडेक्स जो हाय झालेला आहे दिल्ली लाईक मेट्रोपॉलिटन सिटी, तर तो कमी करणार आहे. हा माझा असा प्रोजेक्ट आहे. हे हेक्साकॉप्टर आहे. काय काम करतो? हे ते काम करतं जे मी सांगितलं ना, सीडिंग आणि पॉलिनेशन, ते ह्याचं फंक्शन आहे. हे पण क्वाडकॉप्टर आहे, हे पण तेच फंक्शन करतं. फक्त अजून 2-3 मॉडेल परफॉर्म केलेले मी. हे क्वाडकॉप्टर, हे हेक्साकॉप्टर आणि एक हनीबी ड्रोन. हो, हे 3 मॉडेल आहे माझे. अशोक कलगट्टीवर आहे. मी चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मधून आलेला आहे. आज इथं आपला महाराष्ट्र स्टेट लेवलचा आविष्कारचा कार्यक्रम पार पडत आहे. आणि आज हा आमचा दुसरा दिवस आहे. तर इथली अरेंजमेंट वगैरे सर्व खूप छान आहे. आणि जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सर्व खूप छान आहे. आताच माझं व्हॅल्युएशन झालेलं आहे, जजेस आले आणि आता आम्ही परत रूम कडे चाललेलो आहोत. एकंदरीत आपण केव्हा आला तिथे? आम्ही 27 तारखेला सकाळीच निघलेलो आणि रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही इथं पोहोचलो. आपल्यासारखे विविध विद्यापीठातील विद्यार्थी जे आहेत जी, त्यांनी आपले प्रोजेक्ट आणलेले, काय वाटलं याला पाहून? माझं तर फर्स्ट टाइम आहे इथे. इथं येऊन खूप छान वाटला की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे लोकांचे जे आयडियाज आहेत, आम्हाला तिथून खूप सारी प्रेरणा मिळाली. आता इथं सिलेक्शन होईल नाही होईल, पण इथले जे विद्यार्थ्यांसोबत भेटून बोलून आणि सर्वांचे प्रोजेक्ट पाहून एक ऊर्जा आलेली आहे की आपण काहीतरी नवीन शोध वगैरे लावू शकतो. ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहोत, पीजीचे या 2 आणि आम्ही 3 जण आहोत. परभणी नाही, आम्ही नागपूरचे आहोत, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर नागपूर. आम्ही 2 जण ऍग्रिकल्चर, प्युअर सायन्स. ही युजीची विद्यार्थिनी आहे आणि ही आमच्या बरोबर आहे इकॉनॉमिक्स कॉमर्स मध्ये. तर एकूणच आम्हाला इथे येऊन खूप छान वाटत आहे. सगळी सोय वगैरे चांगली झालेली आहे. खूप काही असं नवीन शिकायला भेटतं, खूप काही नवीन बघायला मिळत आहे. खूप लहान लहान मुलं आहेत, आमच्यापेक्षा पण लहान आहे, ग्रॅज्युएशन लेवलचे, पण त्यांनी एवढं छान छान प्रकारे सादरीकरण केलेलं आहे. ते बघून खरंच असं वाटतं की नाही बा, भारताचं भविष्य चांगल्या हाती आहे म्हणून. इथे येऊन मला खूप छान वाटलं. पहिली गोष्ट ते इथं खूप काही शिकायला भेटलं. मी युजीची 3rd इयरची स्टुडंट आहे आणि मी पीजी वाल्यांकडून, पीपीजी वाल्यांकडून खूप काही नॉलेज घेतलाय. इव्हन मी युजी वाल्यांकडून पण खूप नॉलेज घेतलंय. इथले प्रोजेक्ट वगैरे? इथले प्रोजेक्ट्स वगैरे खूप छान आहे. इव्हन इथली सिस्टीम पण खूप छान आहे आणि व्हॉलेंटियर्स पण खूप छान काम करतात. आत्ताच माझं प्रेझेंटेशन झालं तर ते खूप चांगलं, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने झालं. इथे येऊन एक फायदा आहे की स्टुडंटला एक्सपोजर करायला खूप मदत करते. आणि सेकंड थिंग की इथे इतके इनोव्हेशन्स आहे की इतकं नवीन नवीन थिंग्स डेव्हलप झाले आहे. नवीन नवीन लोकांची थिंकिंग, थॉट्स इकडे तिकडे एक्सचेंज होतात. तर त्यामुळे खूप चांगला अनुभव आलाय आम्हाला इकडे. आपला देश आता या आधुनिक याच्यात प्रगती करत आहे. अशा संशोधनाची किंवा अशा प्रोजेक्टची किती आवश्यकता अशा आयोजनाची वाटतं? स्पेशली हे फार्मर्सला खूप गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत हे स्कीम्स, प्रोग्राम्स वगैरे प्रोव्हाइड नाही होतं. त्यांच्या फार्मर्सच्या लेवलला हे गरजेचं आहे, हा इनोव्हेशन. तर त्यामुळे हे ग्रेट आहे. आपला देश कृषी प्रधान देश आहे. एकंदरीत त्यामध्ये संशोधन होणं आणि नाविन्यपूर्ण आपल्यासारख्या तरुणाच्या हाताने घडत आहे, याबद्दल काय वाटतं? हे बेस्ट थिंग आहे की यूथ एक समोरच्या जनरेशनसाठी एक महत्वाचा रोल प्ले करते. तर त्याच्यामुळे हे एक इनोव्हेशन एक महत्वाचं आहे एका याच्यावर की पुढे जाण्यासाठी, सक्सेस व्हायसाठी. इथे आलेल्या सर्व जवळपास 26 युनिव्हर्सिटीमधून ते सर्व विद्यार्थी आले होते, युजी आणि पीजीचे, काही पीपीजीचे. यामध्ये सर्व विद्यार्थी जवळपास शेतकऱ्यांचं जे शेतीबद्दलचं जे सगळं व्यवस्था आहे, म्हणजे
प्रोडक्शन किंवा कल्टिवेशन त्यामध्ये जे सोयीस्कर व्हावे आणि जे टेक्नॉलॉजी नवीन नवीन आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी व्हावे यासाठी हे सर्व विद्यार्थ्यांना एक आविष्कार एक छोटा प्रयोग म्हणून सर्व विद्यार्थी इथे एक प्रयोग म्हणजे एक म्हणजे सादर करण्यासाठी आले आहेत सर्व विद्यार्थी. कालपासून तू आला इथे Yes. भेटीसाठी घेतली असतील, येस येस काय काय जाणवलं? इथे जवळपास सर्व युनिव्हर्सिटी वेगवेगळे विद्यार्थी आले, काही मोठे काही लहान किंवा मोठे काही सिनियर्स त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटला आहे. अनुभव कसा राहिला? अनुभव खूप छान राहिला. जवळपास मी पीडीकेव्ही युनिव्हर्सिटीच आहे आणि युनिव्हर्सिटी चेंज झाली जवळपास परभणी युनिव्हर्सिटी ज्यामध्ये मराठवाडा जसं की विद्यापीठ खूप मोठा आहे ज्यामध्ये पूर्वी कॅम्पस आहे, जवळपास सर्व हॉस्टेल अरेंजमेंट आहे, युनिव्हर्सिटी आहे, DSW ऑफिस आहे आणि जवळपास 26 युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत जे जमले आहेत. त्यांच्यासोबत भेटीगाठी आहेत नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पाहण्यासाठी किंवा त्यांचा स्वभाव वगैरे सर्व म्हणजे खूप काही शिकायला भेटला आहे त्यांच्यापासून. त्याचं ड्रेसिंग सेन्स आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांच्यापासून बोलण्या चालण्याची व्यवस्था असू द्या किंवा आता अरेंजमेंट पण असू द्या. जवळपास 12